गुड इव्हिनिंग. आवाज येतोय का रे? कमेंट मध्ये सांगा बरं. आवाज येतोय का? जय हिंद. जय हिंद. ओके. आवाज येतोय का? कमेंट मध्ये सांगा. आवाज येतोय का रे? कमेंट मध्ये सांगा बरं. चला, समोर प्रश्न आहे बघा. आपण अपूर्णांक प्रकरण सुरुवात केलेलं होतं आणि अपूर्णांक प्रकरणामध्ये जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत त्या वेगवेगळ्या प्रश्नाला आपण सुरुवात केलेलं होतं. कालच्या तासापर्यंत आपण काय घेतलं होतं? कालच्या तासापर्यंत बघा बरं आपण काय घेतलं होतं? तर 4 क्रिया घेतल्या होत्या. अपूर्णांकाच्या 4 क्रिया घेतल्या होत्या. बेरीज घेतली होती, वजाबाकी घेतली होती, गुणाकार घेतला होता आणि भागाकार घेतला होता. या 4 क्रियाबद्दल आपण त्या ठिकाणी माहिती घेतली होती. तर आज आपणास कंसाचे जे प्रश्न असतील तर त्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचंय. कंस व नेमके कंस काय असतात? 1 कंस, 2 कंस, 3 कंस, 4 कंस. जे वर्गामध्ये मी वेगवेगळ्या प्रश्नापर्यंत जाऊ शकत नाही असे जे काही त्या ठिकाणचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात त्या प्रश्नाबद्दल मी या ठिकाणी डिस्कशन करणार आहे. तर बघा आपण कंसाचे त्या ठिकाणचे प्रश्न घेऊता. पहिला प्रश्न दिलेला आहे समोर बघा. पहिला प्रश्न त्या ठिकाणी ओके. चला, गुड इव्हिनिंग सर्वांना. हा प्रश्न समोर दिलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये सांगा मला. कमेंट मध्ये. चला, मी समजावून सांगतो बघा. सगळ्यांनी हे प्रश्न लिहून घ्या. सेपरेट वही तयार करा. बघा हा प्रश्न आहे. या प्रश्नाला आपल्याला सोडवून घ्यायचा आहे. सर्वात प्रथम कंस सोडवायचा आहे. कंस काय रे? डायरेक्ट सुटणार आहे. कारण काय, एक न जर कुणाला बी गुणलं तर तेच राहतं. म्हणजे राहिले किती? 1 त्या ठिकाणचं 6 राहतंय. काय वेगळं राहणार नाही तिथं. म्हणून हे का हे 1/6 हा घटक झाला कंसासाठी. इथं काही नाही म्हणजे चा असतो बघा. 11 वजा 3 भागिले 1/3 गुणिले 5 वजा 6 आणि वजा 6 गुणिले 1/6. हो का, एक पहिली स्टेप मी या ठिकाणी घेतलेली आहे. दुसरी स्टेप मला काय सोडवायचंय आता? कंस झाल्यानंतर, आणि इथं कंस म्हणजे इथं काय नाही म्हणजे चा असतो बरं रे बाबा. इथं जे असणार आहे ते म्हणजे चा असणार आहे. 6चा 1/6 कंस सुटला की या ठिकाणी चा असतंय. मग अगोदर सोडवत असताना हा चा सोडवायचा आहे. 6 × 1 = 6, 6 × 1 = 6. म्हणजे बघा 11 वजा 3 भागिले 1/3 गुणिले 5 वजा 1. आता कंस झालाय, चा सोडवलाय. चा सोडवल्यानंतर आपल्याला काय सोडवायचं बघा. आता हा भागाकार सोडवायचा. हा भागाकार म्हणजे कसा? बाजूला येऊ का 3 × 1 = 3, दुसऱ्याचा व्यस्त म्हणजे 3 × 3 = 9 येतो. म्हणजे 11 वजा 9 गुणिले 5 वजा 1. आता पुढचं नेक्स्ट मला काय सोडवायचंय बघा बरं. या ठिकाणी हा गुणाकार करायचा आहे. 11 वजा 9 × 5 = 45 वजा किती? 1. म्हणजेच हे ऋण ऋण एवढा ऋण 46 आहेत आणि त्याच्यातून धन 11 काय नाही म्हणजे धन असतात हे. आणि हे सोडवल्यानंतर तुमचं जे उत्तर येणार ते म्हणजे कोणतं येतं उत्तर सांगा? 35. कोणतं? ऋण 35. किती जणांचं उत्तर आलं तर? ऋण 35. व्हेरी गुड. बघा ऋण 35 उत्तर जे आलेलं आहे आदित्य सरांचं आलेलं आहे. आणखीन सूर्यवंशी, पुन्हा नंतर सावंत. ओके, आदित्य भोसले. व्हेरी गुड. चला, हे कंसाचे प्रश्न आहेत आणि ह्या कंसाच्या प्रश्नामध्ये नेमकं कसं सोडवायचं एका बाजूला मी समजावून सांगितलंय. बेसिक क्रिया. आणि सेपरेट घ्या हे उदाहरण. वर्कशीट मध्ये तुम्हाला नाहीत ते उदाहरण. त्याच्यामुळं हे वर्कशीट मध्ये त्या ठिकाणी कंप्लीट नसल्यामुळे एक सेपरेट रजिस्टर करा. आपल्याला जेवढे प्रकरण आहेत तेवढ्याचे एक्स्ट्रा उदाहरण मी असे ऑनलाईन मध्ये घेणार आहे आणि ते प्रत्येकाने जपून ठेवायचे ते. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता.
हा प्रश्न आहे 9/10 भागिले 4/5 अधिक 1/10 कंसाचे प्रश्न सुरुवात आहेत. या प्रश्नाचं उत्तर बघा आता. सांगा कमेंट मध्ये उत्तर सांगा मला, याचं कमेंट मध्ये उत्तर सांगा सगळ्यांनी. बघू कुणाचं पहिले टॉप 10 मध्ये येतात ते. अगोदर भागाकार नाही तर कंसातली बेरजीची क्रिया कंप्लीट करायची. का हे इथं ठेवतो आणि ह्याला आता सोडवण्याचा प्रयत्न करूता. छेद समान करून घेऊता. बघा छेद समान केलंय. याला गुणिले 2 म्हणा, याला गुणिले 2 म्हणा. 4 2 8 आणि 1 9, 9/10 एवढ्यासाठी 9/10 आलाय का. 9/10 भागिले 9/10. पहिला जशास तसा, दुसऱ्याचा व्यस्त म्हणजे 10 किती 9. आणि याला कुठं संक्षेप करायचं असेल तर संक्षेप करू शकता. 10 1 10 1 9 1 9 1. उत्तर 1/1 म्हणजे किती 1. किती जणांचं उत्तर आलंय? पहिलं उत्तर कोण आलंय? बालासाहेब कराड पहिलं उत्तर आलेलं आहे तुमचं. बरोबर आहे. सूर्यवंशी सरांचं आलेलं आहे, सावंत सरांचं आलेलं आहे, भोसले सरांचं आलेलं आहे, गंगथडे सरांचं आलेलं आहे, उन्हाळे सरांचं आलेलं आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. बरेचसे विद्यार्थ्यांचं उत्तर आलेलं आहे. आता मी नेक्स्ट पुढचा प्रश्न त्या ठिकाणी कंटिन्यू करतोय बघा. हा प्रश्न आहे बघा. सगळे प्रश्न हे टाकलेले प्रश्न आहेत तुम्हाला. चला या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगा. बघा कुणाचं येते टॉप 10 मध्ये किती जण येतात बघा आता. हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. अगोदर मला हे कंस सोडून घ्यायचे. एवढं सोडवायचं, हे एवढं सोडवायचे. मग बाजूला घेऊन समजून सांगतोय बघा काय झालं. 13/5 अधिक 4/3 आणि इकडं पण येऊ का 13/10. 13/10 आहेत अधिक 2/3 आहेत. छेद समान करून सोडून घ्या म्हणजे सोपं जातं. दोन्ही पण एकदाच घेऊ त्या टाइम. याला 3 म्हणा, याला 5 म्हणा. जे छेदात ते अंशामध्ये घ्या. हो का. इथं याला 3 म्हणा, इथं पण 3 म्हणा. इथं याला 10 म्हणा, इथं पण 10 म्हणा. हो का. हे 30 ला 30 ठेवले. 13 39. 39 आणि 10 2 20 हे जे झाले ते म्हणजे 59 झालेत. म्हणजेच या ठिकाणी 59/30. आता इथं जे झालेले आहे ते 59/30. इथं बघा 3 5 15, 15 ला 15, 13 39, 5 चोक 20 म्हणजे 59 झालेले आहेत. म्हणजे हा प्रश्न असा झाला 59/15 आले तर भागिले 59/ हे का हे 30 झालेले आहेत. हे बघा हे कसं आलंय ते हो का मी या ठिकाणी समजावून सांगितलंय. इकडलं हो का या ठिकाणी समजावून सांगितलंय. हे असं आहे, हो का हे असं आहे. आता ह्याला सोडवत असताना पहिला जशास तसा दुसऱ्याचा व्यस्त करायचा आहे. म्हणजे 59 आहे छेद 15, दुसऱ्याचा व्यस्त 30 किती 59. आणि आता याला कटवण्याचा प्रयत्न करूता. 59 1 59 1, 15 1 15 2 30. उत्तर आलं 2. बघा किती जणांचं उत्तर आलं तर 2 कमेंट मध्ये. भरपूर जणांचं उत्तर आलेलं आहे कमेंट मध्ये. आलं. चला सूर्यवंशी सरांनी प्रथम दिलंय. पुन्हा नंतर कराड सर आहेत, सावंत, पुन्हा नंतर धुमाळ, पुरी सर आहेत, भोसले सर आहेत, कुरेशी सर आहेत. व्हेरी गुड. चला आले बरेच जणांचा आलेला आहे. बघा हा प्रश्न कसा होता तो. कंसाचे प्रश्न आपले सुरुवात केलेले आहेत मी आज. आतापर्यंत मी घेतलेले नव्हते आणि वर्कशीट मध्ये तुमच्या नाहीत हे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न सोडवा आता. चला काय येते बघा. तलाठी भरती 23 मधला टाकलेला आहे. मी इथं मुद्दाम 20 ठेवलेला आहे. तुम्ही पाहू शकता तलाठी भरतीमध्ये 23 मध्ये टाकलेले इथे. चला सोडून घ्या. प्रथम उत्तर कुणाचं येते बघा. त्यांची मी नावं घेतो. प्रथम 10 मध्ये टॉप 10 मध्ये येण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाने. कलमे सर 2/1 नाही 2/1. बरं ठीक आहे 2/1 म्हणजेच 2 झालं ते. हा चला या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये सांगा मला. अगोदर काय सोडवायचंय साधा कंस. आता हा साधा कंस आणि हा साधा कंस कंप्लीट करूता. हे इथल्या इथं बघा आता यांची बेरीज जी येते ते 8 मधून 4 गेले म्हणजे 4 आहेत. बघा लक्ष द्या आता. आता याला सोडवायचंय. 9 चोक 36. 36 मधून या ठिकाणचे हे 17 काढायचे. तर 17 काढायचे म्हणजे किती. हे 6 आणि 3 9. परत देऊन टाकला 2 म्हणजे 1. हे आले तर ते म्हणजे 19. कोणते 19 आहेत. -19 आलेत. एवढ्यासाठी -19 आलेत. हो काय. आता काय झालंय बघा आता. आणि हे इथल्या इथं ह्याला कम्प्लीट करून घेऊता. हे +4 आहेत -4 आहेत.
3 आणि 2 किती झाले तर 5. हे का हे 5 लिहितो इथं, लक्षदार आहे. 5 अधिक ह्याला पण बघा कंटिन्यू मध्ये 7 8 56 आणि 1 57, 19 त्रिक 57. हे का हे 57 भागिले 19, 19 त्रिक 57 म्हणजे अधिक 3 आले तर गुणिले चौकट कंसामध्ये 4 अधिक पुन्हा कंसामध्ये साधा कंस, कारण ऋण आले त्याच्यामुळे हा तसाच ठेवावा लागेल. आणि ह्या प्रश्नाचा हे काही अशा पद्धतीने ठेवलाय. आता मला तो मधला कंस कंप्लीट करून घ्यायचा आहे. मग ह्याला एवढंच बाजूला घेऊन समजावून सांगतो. 4 प्लस मायनस मायनस होतं 19 होतंय. आणि याला सोडवत असताना बघा आता 19 आहेत म्हणजेच 15 आहेत. कोणते 15 आहेत? ऋण 15 येतात आता. मग आता इथं बघा 5 अधिक 3 गुणिले ऋण 15 झाले तर मग आता यांचा गुणाकार बघा आता 5 अधिक 15 त्रिक 45, ऋण किती झाले तर ऋण 45 झाले तर ऋण 45 झाले तर 15 त्रिक 45 ऋण 45 प्लस मायनस मायनस 5 मायनस 45 म्हणजे याचं उत्तर 40. कोणते 40 आले तर मायनस 40 आलेत. बघा पुढच्या प्रश्नाचं उत्तर किती जणांचं आलंय? कमेंट मध्ये उत्तर आलं नाही मला बघा कुणाचं पण. ऋण 40 नियमानुसार आपण सोडवा. उत्तर बघा प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही. हा सैक सरांचं सर्वात प्रथम आलेलं आहे. यस शिंदे तुमचं पण बरोबर आहे. अस्मिता तुमचं पण बरोबर आहे. सावंत सर बरोबर आहे. पुरी सर ठीक आहे. ओके आलेत उत्तर. आता नेक्स्ट पुढचा प्रश्न घेतोय बघा. आता काय घेतोय पुढचा प्रश्न? हा प्रश्न समोर आहे बघा. आता काय सोडवता, कशा पद्धतीने सोडवता होते. नेक्स्ट समोर पुढचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये मला सांगा. आता बघा हा प्रश्न मी समजावून सांगतो. आता का भाग चालला हे असं कटत असेल तर कटवा असंच. नियमानुसार मला हे सोडून घ्यायचंय म्हणून हे का बाजूला 56/21 दुसऱ्याचा व्यस्त 7/8 7 1 7 8 1 8 8 7 56 8 7 56 7 1 7 7 3 21 म्हणजे 7/3 आले तेवढ्यासाठी. हे पण कटूल आले बघा बरं. 3 1 3 3 3 9 3 9 27 बघा 3 3 9 2 उरले 3 9 27 शेवका 4 1 4 4 7 28 काय झाले बघा 39 गुणिले 7/3 आहेत अधिक 7 7 4 7 28 7 आले. आता ह्याला आपल्याला नियमानुसार आपल्याला हे सोडवायचंय बघा. आता 3 1 3 3 3 9 13 7 91 91 प्लस 7 म्हणजे उत्तर आलंय 98. बघा किती जणांचं उत्तर आलं तर बघा 98. कमेंट मध्ये सांगा मला. भंडारे सर 40 प्लस मध्ये नाही मायनस मध्ये येतं. करेक्ट. ऋषिकेश जाधव सर 98. सावंत 98 करेक्ट. स्नेहा मॅडम 98. शेख सर ट्रेडर 98. चला आपापले नावं टाका म्हणजे मला नावं घेता येते. प्रत्येकांची वेगवेगळे नावं येऊ लागले. ट्रेडर MPSC कंबाईन वगैरे वगैरे असे येऊ लागलेत. व्हेरी गुड चांगली गोष्ट आहे. आलेत बरेच जणांची नावं आलेले आहेत या ठिकाणी. 1 2 4 विद्यार्थी आहेत विदाऊट नावाचे नावं टाकून घ्या. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. 98 हे करेक्ट उत्तर आहे. चला नेक्स्ट हा बघा बरं हो का पुढे प्रश्न दिलेला आहे बघा. चला नेक्स्ट बाकीच्याने लिहून घ्या कंप्लीट करून घ्या. वर्कशीट तर आहेच आहे परंतु त्याच्यामध्ये जे दिले नाहीत ते मी इथं सांगण्याचं काम करतोय. सगळे टाकलेले प्रश्न आहेत. तसं जाऊ शकत नाही तर मी तुमच्या समोर अशा पद्धतीने पोहोचतोय. आता बघा मला हा साधा कंस सोडून घ्या. कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. हा मला साधा कंस सोडवायचा आहे. 1 अधिक 1/3 आहे म्हणजे 3 ला 3 आहे 3 1 3 आणि 1 4 आहे एवढ्यासाठी हे आलेलं आहे. बाकीचं जसं असतं तसं 1 अधिक 2 भागिले महिरपी कंसामध्ये 1 अधिक 2 भागिले आलंय 4/3 एवढ्यासाठी माझं 4/3 आलेलं आहे. हा महिरपी कंस का इथं क्लोज. आता मला सोडवायचंय तो म्हणजे महिरपी कंस सोडवायचंय. हा अख्खा कंस आहे त्यातल्या त्यात अगोदर भागाकार घ्यायचा आहे म्हणून 1 अधिक 2 भागिले 4/3 म्हणतो. मला एवढं सोडवायचंय.
पहिला जशास तसा दुसऱ्याचा व्यस्त हो का इथं लिहिलेला आहे बघा. आणि 3 दोन्ही 6 किंवा बे एक बे बे दोन्ही 4 म्हणा आणि परत 3/2 म्हणा. म्हणजे 1 अधिक 3/2 म्हणजेच 2. 3 आणि 2 किती 5. 5/2 एवढ्यासाठी आलेला आहे. म्हणजे 1 अधिक 2 भागिले 5/2 प्लस मध्ये आलाय. मला आता भागाकार कंप्लीट करायचा, एवढाच भागाकार बघायचा, बाकीचं काही बघायची गरज नाही, एवढंच घ्या हो का. 2/1 व्यस्त 2/5 म्हणजे 4/5 आलेला आहे. आता 1 अधिक 4/5 आहे. हे जर नसेल तर हो का हे 5 आहे. 5 आणि 4 किती 9 आहे. 9/5 किंवा ह्यालाच 1.4/5 असं बी म्हणलं तर चालतंय. किती जणांचं उत्तर आलं तर 9/5. व्हेरी गुड. पहिलं उत्तर कोणाचं आलंय 9/5 बघा. 9/5 आलेलं आहे संकेत कुटवाडे सर, पहिलं उत्तर आलेलं आहे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर आणखीन कोणाचं आलेलं आहे नरेश, त्यांचं पण आलेलं आहे. शेख सरांचं पण आलेलं आहे. बाकीचे थोडस बघा. शिंदे पोलीस भरती करेक्ट आहे. आदित्य भोसले बरोबर आहे. रतन धुमाळ ठीक आहे. ओके चालतंय, मी समजून घेतो. जरी भागिले तुम्ही चिन्ह दिला तर मी समजून घेतो, काय प्रॉब्लेम नाही तिथं. नितीन पवार सर व्हेरी गुड. सावंत सर ठीक आहे. आता बरेच जणांनी त्या ठिकाणी आलेले आहे बघा. लाईक प्लीज म्हणाले तर तुम्ही काय लाईक करत नाहीत. आपल्याचे विद्यार्थी म्हणू लागलेत काय नाही, नुसता वापर चाललाय बाबांनो, चलत राहते. चला हा नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न आहे, चला सोडवण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी आणि मला कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. कमेंट मध्ये मला उत्तर अपेक्षित आहे. चला लवकर. हा प्रश्न आहे, कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. आता हे का हे एवढं सोडवायचंय मला, हे बाजूला घेऊन सोडवतोय बघा आता. नाहीतर इथल्या इथंच आहे. हे 6 आणि 3 9 आहेत. 9 मधून 2 गेले 7 आहेत. कोणते 7 आहेत प्लस 7 आहे. कंस सुटलाय बघा नीट. आता हे लिहितोय हो का 1/5 भागिले महिरपी कंसामध्ये 5 वजा 6 चा 1/3 आहेत अधिक 7 आहेत आणि हा महिरपी कंस बंद आहे. 2 कंस आहेत. पहिला अगोदर 1 कंसाचे घेतलेत, आता 2 कंसाचे घेतोय मी. आता नेक्स्ट मला इथं काय सोडवायचंय बघा बरं. मला अगोदर हा चा सोडून घ्यायचा आहे. चा झालं की बाकीच्या क्रिया हो का 3 1 3 3 2 6 म्हणजे काय राहिलं बघा 1/5 भागिले महिरपी कंसामध्ये 5 वजा 2 अधिक 7 हो का. हे महिरपी त्या ठिकाणचा क्लोज आहे. महिरपी कंस क्लोज आहे. आता मला महिरपी कंस कंप्लीट करायचा आहे. आता बघा बरं महिरपी कंस कसा कंप्लीट होतो. हे 5 आहेत किंवा एवढी बी वजा बाकी केला तर 3 आहेत म्हणजे 10 होते. 1/5 भागिले हे लक्षात येतलं का. 5 मधून 2 गेले 3. 7 आणि 3 किती 10 म्हणजेच 10 झालेले आहेत. मी ह्याला 10/1 म्हणू शकतो. आता पहिला जशास तसा दुसऱ्याचा व्यस्त म्हणजेच काय झालेलं आहे उत्तर 1/50 बघा. 1/50 किती जण चालतं 1/50 बघा. दोन्ही येऊ लागले. व्हेरी गुड. शेख सरांचं आलेलं आहे 1/50 बघा. तुम्ही डायरेक्ट ह्याला कटवण्याचा प्रयत्न केला इथं 10 आलं की हे कटत नाही, कारण भागाकाराचा चिन्हाचा प्रकार आहे तिथं. आदित्य भोसले पहिलं उत्तर शेख सरांचं आलेलं आहे. दुसरं उत्तर आदित्य भोसले सरांचं आलेलं आहे. बालासाहेबांचं पण आलेलं आहे. 1/50 आणखीन काय शॉर्टकट नाव लिहिलात बघा, लक्षात येणार झालंय मला. व्हेरी गुड. चांगलं छान छान बऱ्यापैकी आलेले. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न आहे बघा, सोडून घ्या काय येते ते बघा. आता मला सर्वात प्रथम हे कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. कमेंट मध्ये सगळ्यांनी मला उत्तर सांगायचा प्रयत्न करा बाबांनो. सोडवत चला. आता हे एवढं कंप्लीट करायचे म्हणजे काय येणार आहे. 9 मधून 4 गेले 5/12 येतात. मग हे ठेवतो इथं बघा. आता 1 भागिले चौकट कंसामध्ये 1/2 अधिक 1/3 अधिक 1/6 भागिले 5/12 आहेत. हे बघा रे, इथपर्यंत कोणाला काय शंका आहे का. माझा साधा कंस सुटलेला आहे. मग आता मला सोडवायचंय का या ठिकाणी मला हे सोडवायचंय. बस एवढं सोडवायचंय. मग काय आलं बघा बरं
1/6 व्यस्त 12/5 आहेत. 6 1 6 6 2 12 म्हणजे 2/5 येतात बघा. मग आता एवढ्यासाठी 2/5 आहेत. 1 भागिले चौकट कंसात 1/2 अधिक 1/3 अधिक 2/5 आले. आता मला हा कंस कंप्लीट करून घ्यायचा आहे. मग काय करावं लागेल, छेद समान करून घेऊता. बघा आता 5 2 10 5 3 15 5 21 5 5 25 5 30 30 मध्ये छेद समान होतो. मग 30 मध्ये छेद समान, याला गुणिले 6 याला गुणिले 6 याला गुणिले 10 याला गुणिले 10 याला गुणिले 15 याला गुणिले 15. नीट बघा. मग आता 1 भागिले काय झालंय बघा, आता 30 30 30 का 30 ठेवलेले आहेत. नसता हे घेत नाही, आता हे कंस डायरेक्ट असं लिहितो का 30 ला 30 ठेवलेत. 15 15 अधिक 10 25 25 अधिक 12 25 आणि 10 35 36 37. बघा रे काय म्हणतो ते. 15 आणि 10 25 25 अधिक 10 12 आहेत. 25 26 27 आणि 10 त्या ठिकाणी 37. मग 1 भागिले म्हणलंय म्हणून व्यस्त करायचं. 30/37 या प्रश्नाचं उत्तर. पहा किती जणांचं आलंय बघा बरं. चला चला किती जणांचं उत्तर आले बघा. किती जणांचं उत्तर आले बघा. 30/37. व्हेरी गुड. पहिला आलेला आहे रतन धुमाळ. व्हेरी गुड, छान. आदित्य भोसले, व्हेरी गुड. बालासाहेब कराड, छान. नरेश सर बरोबर आहे. शिंदे सर बरोबर आहे. सूर्यवंशी सर बरोबर आहे. आदित्य बरोबर आहे. चला मनाळे वगैरे, चला हा ओके, छान. तर या पद्धतीनं उत्तर आलेलं आहे. चला काय हरकत नाही, लाईक केलं तर काय हरकत नाही, काय प्रॉब्लेम नाही. नुसतं लिहायचं तरी काम करा, पास व्हा. नेकी कर दरिया मी डाल, असं आमचं काम असतंय. गेले 22 वर्ष झालं चाललेलं आहे. चला पुढचा प्रश्न. नेक्स्ट बघा बरं पुढचा प्रश्न. हा बघा, आता याला सोडवायचं आहे. चला प्रत्येकाने सोडवा. 3 कंसाकडे आलोय, पुन्हा 4 कंसाकडे येणार आहे मी. हे समोर प्रश्न आहे. एक 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 स्टेप सोडवा तिथं, म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. एक एक स्टेप सोडवा. आता मला हा हो का इथला साधा कंस कंप्लीट करायचा आहे. 3 अधिक 6 6 आणि 3 9 9 मधून 2 गेले 7. कळते का बघा. हे 7 येणार आहेत आणि 7 आलेले आहेत. हे का इथं 7 ठेवतो आणि प्लस मध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळे कंस सुटला. बाकीचं लिहितोय बघा. 1/2 भागिले 1/2 अधिक महिरपी कंसामध्ये 4/3 आहेत. ऑफ म्हणजे चा असतो, ठीक आहे. ऑफ 9 अधिक किती आले तर 7 आले तर का हे इथं क्लोज झालेला आहे आणि चौकट कंस पण क्लोज झालेला आहे. वाटलं तर हा थोडासा मोठा चौकट कंस ठेवला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. काय चौकट कंस. आता पुढचं स्टेप बघा. आता मी काय म्हणतो ते, मला सोडवत असताना अगोदर हे सोडवायचंय, कारण महिरपी कंसातला हा घटक कंप्लीट करायचे. 3 1 3 3 3 9 आणि ह्याचा अर्थ काय नाही म्हणजे गुणिलेच असतं. 4 त्रिकोण किती 12, 12 आणि 7 किती 19. हे 4 त्रिकोण 12 प्लस इथं 7 आहेत. 12 आणि 7 किती 19. 1/2 भागिले 1/2 अधिक किती आलत 19. हे 19 ला 19 आहेत बघा. आता 1/2 भागिले, आता ह्याला सोडवायचंय मला. मग सोडवत असताना 2 गुणिले 19 19 2 38 आणि 1 39 39/2 येते. नीट बघा. आता पहिला जशास तसा आणि दुसऱ्याचा काय करायचं व्यस्त करायचं आणि याला संक्षिप्त करा. हो का बे एक बे बे एक बे. उत्तर 1/, किती येतं 39. बघा काय म्हणतोय बघा. करेक्ट आहे. पहिलं उत्तर बरेच जणांनी दिलेलं आहे. पहिलं कुणाचं आलंय बघा. प्रेम सुरवसे सरांचं आलेलं आहे पहिलं, व्हेरी गुड. त्याच्यानंतर नरेश सरांचं आलेलं आहे. साक्षी मॅडमचं पण आलेलं आहे. आदित्य सरांचं आलेलं आहे. नाईक सरांचं, राजेश नाईक सरांचं आलेलं आहे, व्हेरी गुड. सूर्यवंशी सरांचं पण आलेलं आहे. आदित्य भोसले सरांचं आलेलं आहे. SR क्रिकेट लवर, व्हेरी गुड. नावं टाकून घ्या रे बेटा आपले आपले. चला छान. आता बरेच जणांचे आलेले आहेत. पहिले मी 10-5 लोकांची नावं घेतोय. कुणाचं चुकून जरी राहत असेल तर
चला समजून घेत चला आता, कारण खूप कमेंट मध्ये येत असतात, त्याच्यामुळे पटपट कमेंट मध्ये वर जात असतात, नावं लक्षात येत नाही तर. चला व्हेरी गुड. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या. हा बघा पुढचा प्रश्न 3 कंसाचा आहे. बघा 1 कंस झाला, 2 कंस झाला, आता 3 कंसाकडे आहेत. 3 कंस झाले की 4 कंसाकडे, पुन्हा त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आपण जाणार आहोत. चला हा हळू घ्यायचं का? बर, अक्षय माने सर, ओके, छान. हळू घेतो, थोडस स्टेप कमी करतो, काय प्रॉब्लेम नाही. तसं बोलत झाला, कमेंट मध्ये सांगितलात ना, मग मला पण लक्षात येतं की फास्ट होते का स्लो होऊ लागले ते. ठीक आहे, सोडून घ्या, हळू सांगतोय, सोडून घ्या. बघा कमेंट मध्ये आपापलं सोडून घ्या, मी कमी स्पीडनं समजावून सांगतो, हळूहळू समजावून सांगतो. बघा आता हे 4 ला 4, हे मला अगोदर सर्वात प्रथम अपूर्णांक सोडून घ्यायचंय. लक्षदार आहे, थोडी स्पीड कमी करतोय. रेकॉर्ड मिळेल नाही मिळेल बेटा, काय MS धोनी सर रेकॉर्डिंग मिळेल न मिळेल काय सांगता येत नाही, आपलं आपलं लाईव्ह मध्ये जॉईनिंग करत चला. चला का बघा आता ह्याला सोडून घ्यायचंय आपल्याला. हे 4 आहे, 4 2 8 आहेत, 8 अधिक 3 किती होते? 8 अधिक 3 11 होतात. बघा रे, 4 2 8, 8 आणि 3 किती? 11, वजा 11 छेद किती आहेत? 12. थोडी स्पीड कमी करतोय, विद्यार्थ्यांनी एका कोणतं सांगितलं होतं, काही प्रॉब्लेम नाही. बघा आता आता एवढीच वजा बाकी करायचं आहे. काय करावं लागेल आपल्याला? छेद समान करावं लागेल, कारण इथं 12 आहेत, इथं 4 आहेत, याला गुणिले किती म्हणल्यास 12 होतील? 3. हे का याला सुद्धा 3 म्हणायचं, काही प्रॉब्लेम नाही. आता काय करावं लागेल? हे का इथं 12 आहेत, इथं 12 आहेत, हे 12 ला 12 ठेवलेत, 11 त्रिक 33, आणि 33 मधून 11 काढायचे. बघा किती येते रे बाबांनो? 22 आले. हे 22, ह्याला संक्षिप्त करा, 11 छेद किती आले? 6, म्हणजे 11 छेद 6 उत्तर एवढ्यासाठी आलं. म्हणणं आहे का? बघा, आणि कुठं काही राहत असेल तर सांगत चला कमेंट मध्ये. आता ह्याला अपूर्णांकात घेत घेत सोडून घेतोय का? बघा 4 ला 4, 4 1 4 अधिक 3 7 आलेत, वजा चौकट कंसात 8 आहेत, 8 त्रिक 24 आणि किती येतं? 25 आहेत, भागिले महिरपी कंसामध्ये 6 आहेत, वजा, आणि एवढ्यासाठी 11 छेद माझे 6 आलेले होते. का बघा, आणि हा चौकट कंस. माझा सर्वात प्रथम मी साधा कंस त्या ठिकाणी सांगण्याचं काम केलेलं आहे. ओके, बरेच जणांचं उत्तर आलेलं आहे पाहतोय मी, परंतु आता मला एकदा प्रश्न सोडून घेऊ द्या, त्याच्यानंतर मी सांगतो. एक 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 आलेला आहे. व्हेरी गुड, छान आहे. आता ह्याला सोडून घ्यायचंय आपल्याला. 7 छेद 4 आहेत, वजा 7 छेद 4 वजा चौकट कंसात 25 छेद 8 भागिले एवढं सोडवायचंय. आता हे का 6 ला 6, 6 6 36 आहेत, 36 मधून 11 गेले, हे का हे 5 आलेत, आणि हे का हे 2 आलेत, म्हणजे 25 छेद 6 आलेत. हे का हे 25 छेद 6 आलेत. चौकट कंस बंद. आता पुढे बघा, आता मला हा सोडवत असताना हा कंप्लीट करून घ्यायचा आहे. चौकट कंस हो का 25 छेद 8 आहेत, दुसऱ्याचा व्यस्त 6 छेद 25 आहेत, 25 25 1 याचे 3 याचे 4. बघा हो का 7 छेद 4 वजा 3 छेद 4 यांची वजा बाकी 4 छेद 4, उत्तर 1 आलेला आहे. थोडी स्पीड कमी केलेली आहे, काय विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं, त्याच्यामुळे स्पीड थोडी कमी केलेली आहे मी. हा, सर्वात प्रथम उत्तर कुणाचं आलंय बघा, वाचून दाखवतोय ना. बालासाहेब कराड, व्हेरी गुड. संकेत कुटवाडे सर, प्रेम सुरवसे सर, दिगंबर सर, पवन सर, आदित्य सर, श्रद्धा मॅडम, पुन्हा आणखीन सूर्यवंशी सर, ओके, संध्या मॅडम, ओके, संतोष पवार, व्हेरी गुड. छान छान. चला, बरेच जणांचं उत्तर आलेलं आहे आणि लवकर फास्ट सांगितलं. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता, कारण तुम्ही मला स्पीड थोडी कमी करायला लावलात आणि तुम्ही फास्ट उत्तर देऊ लागलात. काय हरकत नाही, चला तुमच्यासाठी दमानं घेतो मी. काय 2 प्रश्न कमी होतील, परंतु समजणं महत्वाचं आहे, पळवणं महत्वाचं नाही. चला, या प्रश्नाचं कमेंट मध्ये उत्तर सांगा. पुढचा प्रश्न आहे का हा. 3 कंस समोर आहेत, प्रॅक्टिस करा, सोडून घ्या.
आता बघा याला आता बाजूला घेतो, हळूहळू हळू लिहितो, समजावून सांगतो, ज्यांना येते त्याने आपापल्या पद्धतीने सोडवा. का हे 2 ला 2 घेतोय, बेक बेन 1 या ठिकाणी 3 झालेत, वजा 1/3 आहेत, वजा 1/6 आहेत. 6 मध्ये छेद समान होऊ लागलाय, त्याच्यामुळे आपण 6 मध्येच ठेवण्याचा प्रयत्न करू. 2 न चालला, याला गुणिले 3, याला गुणिले 3, याला गुणिले 2, याला गुणिले 2. का 6 ला 6 आहेत, 3 त्रिक 9, हे प्लस 9 आहेत, हे 2 आणि 1 किती झाले तर 3, म्हणजेच हे झालेत 6, म्हणजेच उत्तर किती आलं 1. एवढ्यासाठी माझं उत्तर जे आलं ते म्हणजे 1 आलं. मग आता 1 आले, बाकीचं बघा. आता हे 2 ला 2 ठेवा, कमेंट मध्ये उत्तर सांगा, मी वाचतो पुन्हा. 7 दोन्ही 14 ने किती येतं 15 आहेत, वजा चौकट कंसात 4 आहेत, 4 दोन्ही 8 ने किती आहेत 9, भागिले हे महिरपी कंसात हे 4 ला 4, 4 1 4 आणि 1 किती येतं 5 आहेत, वजा 1/2 आणि इथं 6 आलेला आहे आणि हे 1 आलेला आहे. हे महिरपी कंस आणि हे चौकट कंस. बघा रे बाबांनो, आता नेक्स्ट पुढे काय घ्यायचंय आपल्याला बघा बरं. मला काय घ्यायचंय इथं, मला सर्वात प्रथम अगोदर महिरपी कंस कंप्लीट करून घ्यायचा, तेवढाच बाजूला घेऊ आणि परत सोडवण्याचा प्रयत्न करू. स्पीड कमी केलेली आहे, जरा लक्ष द्या. 5/4 वजा, आता बघा मला अगोदर एवढं सोडवायचंय, एक न जर कुणाला बी गुणलं तर तेच येतंय. 6 म्हणजे गुणाकाराचाच अर्थ असतो, म्हणून ह्याला मी डायरेक्ट 1/2 म्हणतो. आणि आता तो सोडून घेतला की माझा महिरपी कंस सॉल्व्ह होतो. बघा याला गुणिले 2 म्हणतोय, याला सुद्धा गुणिले 2. 4 ला 4, 5 मधून 2 गेले 3, 3/4 एवढ्यासाठी आलेला आहे. 15/2 लिहिलेत, वजा चौकट कंसात 9/4 आहेत, भागिले एवढ्यासाठी. आता बघा एवढ्यासाठी माझं उत्तर जे आलेलं आहे ते म्हणजे 3/4 आलेलं आहे. नीट पहा, हे घेतलं, हे नंतर 5/4 लिहिलं, एवढं सोडवल्यानंतर 3/4 म्हणजे महिरपी कंसासाठी 3/4 आलं होतं. आता हे सोडून घ्यायचंय मला, परत बाजूला 9/4 व्यस्त 4/3, 4/4 कटले, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 आलेला आहे. 15/2 आहेत, वजा 3 आहेत, म्हणजेच हे 2, 3 दोन्ही 6. हे 15 मधून 6 गेलेत, खाली राहिलेत 9. याचं उत्तर 9/2 किंवा 2 बेचोक 8 आणि 1 या पद्धतीनं गेला तरी चालतंय. पाहू आता किती जणांचं उत्तर हे आलेलं होतं, कमेंट मध्ये बघूता. व्हेरी गुड. पहिलं उत्तर कुणाचं आहे, नाव सांगतोय बघा. बालासाहेब कराड सरांचा आहे, व्हेरी गुड. आदित्य भोसले सरांचा आहे, संकेत कुटवाडे सरांचा आहे, पुन्हा नंतर तेजस सरांचा आहे, SR क्रिकेट. नाव टाकून घ्या रे बेटा. पुरी सरांचा आलेला आहे, पुन्हा नितीन पवार सरांचा आला आहे, शिंदे सरांचा आलेला आहे, प्रेम सरांचा आलेला आहे, हा MS धोनी सरांचं पण आलेलं आहे. हा चला नाव टाका रे आपापले. व्हेरी गुड, छान. सगळ्यांचं आलेलं, एकाच सुद्धा उत्तर चुकी चाललं बेटा. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. आता 3 कंसापेक्षा आणखीन पुढच्या टप्प्यामध्ये जाऊ. चला हा बघा परत तसाच आहे, 3 कंसाचा आहे, परत 6चा सुद्धा वापर आहे. स्टेप बाय स्टेप सोडवा आणि उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. स्टेप बाय स्टेप सोडवा. ओके. हा म्हणजे काय होते ते, मी नाव घेतल्यानंतर आपल्याला पण लक्षात येते की बा कुणाकुणाचं बरोबर येऊ लागलंय, कारण वर्गामध्ये लक्षात येतात मला पण, म्हणून म्हटलं. आणि जरी तुम्ही बाहेरले असलात तरी चालतंय, फक्त शांततेमध्ये ऐकावं हा आमची अपेक्षा असते. गोंधळ जर झाला तर बाकी सगळा वर्ग डिस्टर्ब होतो. एवढ्या जणांच्या आयुष्याचा प्रश्न असतो, त्याच्यामुळे नावं टाकलात ना म्हणजे व्यवस्थित लक्षात येते. हा चला का बघा, आता मला ह्याला सोडवायचंय. सोडवत असताना बघा सर्वात प्रथम हा सोडवा. हे -2 -1 म्हणजे -3, म्हणजे 6 मधून 3 गेले, 3 राहिले. हे 3 आणि हे 2 अधिक 3. नाही तर समजत नसेल तर बघा इथं सांगतो. अगोदरच बरेच जण म्हणून आले सर लय फास्ट सांगून आला. एवढं सोडा. 6 मधून 2 गेले 4, 4 मधून 1 गेले 3. हे 3 एवढ्यासाठी +3 म्हणजे कंस सुटला. हे मी डायरेक्ट बी सांगितलं असतं, परंतु आणखीन बरेच जण म्हणून आले सर फास्ट होऊ लागले, म्हणून स्लो स्टेप घेतोय. बघा लक्ष द्या. अधिक 4 आहेत, अधिक चौकट कंसामध्ये 6 वजा महिरपी कंसामध्ये 2 अधिक हे 3.
मी ते डायरेक्ट 5 लिहिलं असतं तर उलट सोपं झालं असतं. आता बघा मला महिरपी कंस सोडून घ्यायचं आहे. का 5/4 आहेत भागिले 5 आहेत 1/10 आहेत अधिक 4 आहेत अधिक चौकट कंसात 6 वजा एवका हे जे आलेलं आहे 5 म्हणजेच +5 म्हणून कंस सुटला एवका हे चौकट. आता हा पण सुटणार आहे कारण ह्याचं उत्तर जे येणार आहे ते म्हणजे 1 + 1 येऊ लागलंय. म्हणजेच 5/4 आहेत भागिले 5 आहेत 1/10 आहेत अधिक 4 आहेत अधिक 1 आहेत. बघा आता इथून पुढे बघा कुणाचं काय प्रॉब्लेम येतोय का बघा. आता मला सोडवत असताना अगोदर चा सोडवायचा आहे. 5 × 1 = 5 5 × 2 = 10 म्हणजेच 5/4 आहेत भागिले 1/2 आहेत अधिक 4 अधिक 1. मग हा भागाकार कंप्लीट करा. हो का 5/4 दुसऱ्याचा व्यस्त 2/1 बेग बे बेदोनी 4 म्हणजे 5/2. हो का इकडे लिहितोय 5/2 एवढा भागाकार 5/2 पुढे हो का अधिक 4 अधिक 1 म्हणजेच 5/2 अधिक ह्यांची बेरीज 4 आणि 1 5 एकदाच लिहितो 5/1 आणि आता याला छेद समान करून घेऊता. याला गुणिले 2 याला गुणिले 2 बघा 2 ला 2 आलेत 5 × 2 = 10 10 × 5 = 15 उत्तर आलं 2 7 पूर्णांक 7 × 2 = 62 14 7.1/2. बघा किती जणांचं उत्तर आलं. चला चला नाव घेतो पहिले तेवढे घेतो बरे 5-10 लोकांचे. पहिलं उत्तर आलेलं आहे बालासाहेब कराड सरांचं व्हेरी गुड. त्याच्यानंतर दुसरं उत्तर आणखीन 15/2 आलेलं बघा. आणखीन दुसरं उत्तर कोणाचं आलेलं आहे 15/2. हा अक्षय सरांचं पण आलेलं आहे. त्याच्यानंतर आलेलं आहे विशाल सरांचं आलेला आहे पाटील सरांचं आलेला आहे आदित्य भोसले सरांचं आलेलं आहे ऋषिकेश जाधव सरांचं आलेलं आहे दिगंबर सरांचं आलेलं आहे शेख सरांचं आलेलं. दिगंबर सर चला हा ऋषिकेश सर काय लिहिलात 5/22 होऊ लागलंय. दिगंबर सर तुम्ही पण बघा शेख सरांचं बरोबर आहे. प्रेम सुरवसे बघा पुरी सर का कुठं प्रॉब्लेम आहे. म्हणाले मॅडम चालेला आहे. नितीन पवार सर कन्फ्यूज आहेत. चला आता बाकीच्यांचे खाली बरोबर आलेले आहेत. ठीक आहे चला पहिले 5-7 नावं 10-12 नावं वाचतोय बाकीच्यांनी समजून घ्या. चला चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता 3 कंसाचे या ठिकाणी सुरुवात होते. नेक्स्ट पुढचा बघा कोणता येतो ते. आता 4 कंसाची सुरुवात झालेले आहे. 4 कंसाची सुरुवात झालेले आहेत पाहून घ्या आणि या प्रश्नाचं मला कमेंट मध्ये उत्तर सांगा. बघू किती जणांचे पहिले टॉप 10 किती जण येतात ते पहा. सोडवत राहा. मी स्पीड कमी केलेली आहे तुम्ही म्हणल्यामुळं. चला हा बघा आता मला हा सोडवायचा आहे. आता ह्याला सरळ बाजूला घ्यायचा आहे. हो का 3 अधिक मला हा रेखी कंस सोडवायचा आहे. 6 मधून 2 गेले 4 यांची बेरीज 7 एवढ्यासाठी 2 कंस सुटलेत +7 आलेला आहे. रेखी सुटला साधा बी सुटलाय. 1/2 भागिले चौकट कंसात 1/2 अधिक महिरपी कंसामध्ये 4/3 आहेत 6 आहे ऑफ म्हणजेच ते आता तसं दिलेलं आहे मुद्दाम 6 ठेवलंय म्हणजे लक्षात यावं अधिक 7 बघा रे आणि चौकट कंस क्लोज आहे. ओके आता मला काय सोडवायचंय बघा बरं. या ठिकाणी सर्वात प्रथम मला चा सोडवायचंय. हो का 3 × 1 = 3 3 × 2 = 6 4 × 2 = 8 आणि 7 7 आणि 8 किती 15. मग एवढ्यासाठी 15 उत्तर आले. 15 एवढ्यासाठी बघा 1/2 भागिले चौकट कंसात 1/2 अधिक 15 नीट समजून घ्या. आता मला याला सोडवायचंय. ह्या 15ला छेद 1 म्हणा किंवा बाजूला घेऊन सोडवला तरी चालतंय. का चौकट कंसामध्ये ह्याला किंवा डायरेक्ट सोडून घेऊ ह्याला 1/2 अधिक 15/1 म्हणतोय. आता याला छेद समान करून सोडवायचा प्रयत्न करा. याला गुणिले 2 याला गुणिले 2 2 ला 2 15 × 2 = 30 आणि 1 31 हे काय आहे म्हणजे उत्तर आलंय माझं 31/2 आलाय. पहिला जशास तसा दुसऱ्याचा व्यस्त. आणि आता ह्याला कटून घ्या. आता काय कटतंय बघा बेक बेक उत्तर आलं 1/31. किती जणांचं 1/31 आलंय बघा बरं कमेंट मध्ये. पहिलं उत्तर कोणाचं आलंय बघा. पहिलं उत्तर बालासाहेब कराड सरांचं आलेलं आहे.
सूर्यवंशी सरांचा आलेला आहे, आदित्य सरांचा आलेला आहे, पुन्हा त्याच्यानंतर शेख सरांचा आलेला आहे, आदित्य भोसले सरांचा आलेला आहे. SR क्रिकेटर, व्हेरी गुड. संतोष पवार सरांचा आलेला आहे, तेजस सरांचा आलेला आहे. ठीक आहे, पवार सरांचा आलेला आहे, व्हेरी गुड. आज मुलींची संख्या सांगण्यामध्ये कसं काय कमी झाली रे? दररोज जास्ती असतात मुली, सांगण्याचा प्रयत्न करतात. तर अवघड अवघड प्रश्न आहेत म्हणून बोलणं झाल्यात काय मुले? मुलांचीच आज संख्या सांगणाऱ्यांची जास्ती आहे बघा. चला, व्हेरी गुड. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता 1/31 आलं होतं. पुढचा प्रश्न बघा. बघा, 4 कंसाचे या ठिकाणी दिलेले आहेत, पाहून घ्या ते आणि कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. एक एक स्टेप तोपर्यंत समजावून सांगतो, बाकीचे लिहित चला. ज्यांना येते ना त्यांनी सोडवत चला. आता हे एवढंच बाजूला घेऊन सोडवत चला. 6 वजा यांची बेरीज 3 आणि 2 किती? 5 आहेत. पुन्हा म्हणू नका, बरेच जण काय करतात, ऋण 2 धन 3 म्हणजेच +1 म्हणतात. हे चुकीचं आहे. हे जर चिन्ह इथपर्यंत वाढलं असतं तर म्हणलं असतात ऋण 2. तसं नाही ते. एवढंच दिलंय म्हणून मी तसं न सोडवता असं 3 आणि 2 5 म्हणलं, 6 मधून 5 गेले, 1 राहिलं. इथं नीट बघा, मी स्पष्टीकरण दिले त्याचं. आणि एवढ्यासाठी माझं उत्तर जे आले ते म्हणजे 1 आलंय. म्हणजे 4/3 आहेत, चौकट कंसामध्ये 1/5 आहेत, भागिले महिरपी कंसामध्ये 5 वजा 6चा 1/3 आहेत, अधिक 1 आहे. आणि हा महिरपी आहे आणि हा चौकट बंद आहे. बघा इथपर्यंत. आता मला काय सोडवावं लागणार आहे बघा बरं. महिरपी कंस त्या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे मला. महिरपी बस तेवढा सोडवायचा आहे. महिरपी कंसामध्ये सुद्धा चा सोडवा, पुन्हा नंतर सोपं जाईल. 3 1 3, 3 2 6 म्हणजे 5 आहे. तिथं काय राहिले जरा बाजूला लिहितोय. 5 वजा 2 अधिक 1 आहेत. यांची वजाबाकी आली 3 अधिक 1. उत्तर किती आले रे? 4. एवढ्यासाठी माझं उत्तर आलंय 4. म्हणजेच 4/3 आहेत, चौकट कंसात 1/5 आहेत, भागिले 4 आलेला आहे. आणि ह्या 4ला मी छेद 1 म्हणतो, कारण इकडे अपूर्णांकात दिलंय. आता बघा, पहिला जशास तसा मला आता हा सोडवायचा आहे. हा म्हणजे काय? चौकट कंस सोडवायचा आहे. पहिला जशास तसा आणि दुसऱ्याचा व्यस्त करायचा आहे. दुसऱ्याचा व्यस्त म्हणजे 1 किती? 4. 1/5 20 म्हणजे 4/3. हे चा आहेत, 1/20 ठेवा आणि याला संक्षिप्त करा. 4 1 4, 4 5 20. उत्तर आलं 1/15. बघा किती जणांचं उत्तर 1/15 आले. कमेंट मध्ये वाचतो. पहिले 10 विद्यार्थी कोण आहेत ते पहा. 1/15 पहिलं उत्तर आलेलं आहे, कराड सरांचं आलेलं आहे. आदित्य भोसले, प्रेम सुरवसे, सुनंदा कांबळे, संतोष पवार. आता सर्वात प्रथम मुलीचं नाव आलं बघा इथं. आतापर्यंत सगळे मुलांचीच नावं होती. आतापर्यंत 1 तास झालं पाहतोय मी. चला, व्हेरी गुड. पुढे आलेले आहेत, बरेच जणांचे नाव आलेले आहेत. ठीक आहे, कारण भरपूर जणांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. बरेच जण सांगू लागलेले. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता बदलला, तुमच्याकडे नाही म्हणूनच तो ठेवलेला आहे. नीट सोडून घ्या. 4 कंस, 1 कंस घेतला, 2 कंस घेतले, 3 कंस घेतले. हे 4 कंसाचे संपवलेत. आता माझं त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीच्या प्रश्नाकडे मी आहे. बघा मी काय म्हणतो ते. आता हे कंप्लीट म्हणजे वरचा अंश आहे, हे छेद आहे, असा अर्थ आहे. मग ह्याला अपूर्णांकात कन्वर्ट करून घ्या. आता 4 ला 4, अंशातला अंशात 63 गुणिले 4 यांचा गुणाकार करायचं. 4 त्रिकोण 12, परत 1 24, 25, 52 अधिक 3 55, 255. काय नाही, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अपूर्णांकात घेतलेला आहे. आणि छेदामध्ये बघा 4 ला 4 आहेत. 12 चोक 48 अधिक 3 किती आले? तर 51 आलेले आहेत. आलं. आता ह्याला काय करायचंय? हे म्हणजे भागिले असतंय. ह्यालाच मी वर्गामध्ये सांगितलंय किंवा परत सांगतो. ह्याला मी असं लिहू शकतो,
255/4 ह्याला मी असं भागिले देऊन 51/4 असं म्हणू शकतोय. बघा लक्ष द्या. आणि आता पहिला जशास तसा दुसऱ्याचा व्यस्त आहे का 255/4 आहे, दुसऱ्याचा व्यस्त 4/51 आहे. आता याला कटवण्याचा प्रयत्न करा. आता कटून घ्या. आता 4 1 4 4 1 4 परत 3 1 3 3 7 21 3 8 24 आलं 3 5 15 17 1 17 17 5 85. या प्रश्नाचं उत्तर आले 5. हा एक क्लास 2 लाच टाकलेला प्रश्न आहे. पाहून घ्या, समजून घ्या. आता मी 4 पेक्षा जरा पुढच्या टप्प्याकडे चाललोय. हा नितीन पवार सर 255/51 याला संक्षिप्त करावं लागतं. त्यावेळेस ते उत्तर येणार आहे. कारण भाग जात नसेल तर ते अंतिम उत्तर असतं. 5 5 5 बघा किती जणांचं आलंय. कराड सरांचं सर्वात प्रथम उत्तर आलं आहे. आदित्य सरांचं आहे, रतन धुमाळ सरांचा आहे, खान सरांचा आहे, स्नेहा मॅडमनी सांगितलेले आहेत, प्रेम सुरवशे, पवन आहेत, SR क्रिकेटर, पुन्हा नंतर शेख सरांचा आलेला आहे, चिलर्गे सरांचा आलेला आहे, संतोष पवार सरांचा आला आहे, तृप्ती मॅडमचं पण आलेलं आहे, सुनंदा मॅडमचं पण आलेलं आहे. व्हेरी गुड. चला आले, बरेच जणांचं आलेलं आहे. मुलींचे सुद्धा नाव हळूहळू येऊ लागल्यात. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न तुमच्या समोर आहे, पाहून घ्या काय आहे प्रश्न. चला पुढचा प्रश्न समोर आहे, पहा प्रश्न काय आहे तो. उत्तर सांगा मला कमेंट मध्ये, मला उत्तर सांगा याचं. चला कमेंट मध्ये मला उत्तर अपेक्षित आहे याचं. हे का हे इथं आहे आणि हे का हे इथं आहे. थोडस स्पष्ट सांगतो जरा, थोडस म्हणजे लक्षात येईल तुम्हाला नेमकं काय मला तिथं द्यायचंय ते. चला आठवा लवकर. कमेंट मध्ये मला उत्तर हवंय, कमेंट मध्ये. बारा आलं, 36/7 बर ठीक आहे. प्रेम सुरवसे सरांचं 12 आलंय, साक्षी मनाळे मॅडमचं 36/7 आलेलं आहे, नरेश कनगुळे सरांचं 10 आलेलं आहे, होनाळे सरांचं 10/7 12 वेगवेगळे देऊ लागला तरी उत्तर. ठीक आहे, मी एक समजावून सांगतोय बघा, थोडस कन्फ्युज होऊ लागले का बघा. ओके ओके चला मी समजावून सांगतो बघा. आता लक्ष द्या. आता काय केले ते तुम्हाला समजावून सांगतो. ह्याच्यातला इथला अंश आहे, अंश आणि छेद कुठं कुठं आहे जरा 2 मिनिट लक्षात घ्या. हा तुमचा अंश आहे. कोणता अंश आहे बघा, हो का हा तुमचा अंश आहे, हा पूर्णांकात आहे, आणि हा पण अंश आहे परंतु पूर्णांकात ठेवलाय. हा तुमचा छेद आहे, अपूर्णांकात ठेवलाय, आणि हा तुमचा पूर्णांकात ठेवलाय. मग तुम्ही सर्वात प्रथम काय करायचं, दोन्हीला अपूर्णांकात कन्वर्ट करायचं. म्हणजे मी ह्याला असं लिहितोय बघा. आता 5/7 आहेत आणि छेदामध्ये 7 होते पूर्णांकात, ह्याला सुद्धा 1 म्हणतोय. नीट समजून घ्या. हो का ह्याला सुद्धा मी 1 म्हणतो. आता मग पुन्हा काय करायचं, पुढचं पण ठेवून घेऊत ना. हो का हे अधिकला अधिक आहेत, हे 5 पूर्णांकात होतं ना, ह्याला 5/1 मी म्हणू शकतोय, आणि ह्याला काय म्हणतोय मी 7/5 म्हणू शकतोय. आणि आता याला सोडवत असताना काय घेतोय जरा लक्षात घ्या. हे म्हणजे भागिले असतं, हे म्हणजे भागिले असतं. मग ह्याला बाजूला घेऊन मी समजावून सांगतो बघा. आता 5/7 आहेत, हे दुसऱ्याचा व्यस्त म्हणजे 1/7 आलेत, म्हणजे 5 याचं 7 7 49 कारण गुणाकारात आहेत, म्हणजेच ह्याचं उत्तर 5/49 आलेलं आहे. अधिक हो का हे बघा. आता 5/1 आहे, दुसऱ्याचा व्यस्त 5/7 आहे, 5 5 25/7 आलेला आहे, म्हणून ह्याला मी 25/7 म्हणतो. इथं हो का 25/7 म्हणतो. आता मला बेरीज करायची, हे झालं हो का हे सोडवलंय. मग बेरीज करायची तर छेद समान करतो ना, सोपं जातं. याला गुणिले 7 म्हणतो, याला गुणिले 7 म्हणतो. आता हे 49 हे 49 आहेत, 49 ला 49 25 7 पावणे 205 180/49 उत्तर आहे. कुणाचं आलंय बघा, पहिलं उत्तर कोणाचं आलंय सांगतोय. व्हेरी गुड.
तृप्ती मॅडमचं सर्वात प्रथम आलंय. त्याच्यानंतर आलेला आहे आणखीन कोणाचं आलंय बघा. त्याच्यानंतर रतन धुमाळ सरांचा आलेला आहे. इंगळे योगेश सरांचा आलेला आहे. हा SR क्रिकेटर तुमचं पण आलेलं आहे. आदित्य सरांचा आलेला आहे. बालासाहेब कराड सरांचा पण आलेला आहे. व्हेरी गुड, अभिनंदन. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूत आपण आता. थोडस वेगळं पण होतं आणि तेच 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 डबल नको, काहीतरी वेगळा असेल तर घेण्याचा प्रयत्न करतोय मी. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता. हा प्रश्न आहे, सोडवा सगळ्यांनी. काय जमतं तितकं सोडवा. छेदाकडून अंशाकडे सोडवत चला, कारण हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, वरचं पूर्णांकातच आहे आणि ह्याचा काय विशेष म्हटला पूर्णांकाचा आहे. कशा पद्धतीने देतात उत्तर बघा. ठीक आहे, चला आता मी सांगतोय, बरेच जण सोडू लागले, सोडून घ्या तुमच्या तुमच्या पद्धतीनं. तोपर्यंत हो का मी एक 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 स्टेप क्लिअर करतो. अगोदर एवढंच बघा, आता एवढं सोडवण्याचा प्रयत्न करा. काय आलं बघा बरं, हे 2 3 दोन्ही 6 ने किती येते 7. बघा एवढ्यासाठी जेवढं गोल केले तेवढ्यासाठी माझं 7/2 आलंय. आता मला हा घ्यायचा घटक, नीट बघा. मग हे अंशात 2 आहे ना, मग ह्याला 2/1 म्हणतो. हे का एवढ्यासाठी 7/2 आलेला आहे. कारण मी मग सांगितलं होतं की बाबा अंश आणि छेद दोन्ही अपूर्णांकात घेऊ म्हणजे सोडवायला सोपं जाते. मग काय करायचं आता, पहिलं जशास तसं दुसऱ्याचा व्यस्त घ्यायचंय. उत्तर सांगा. 2 दोन्ही 4, 4 किती आलेत 7 आलेत. बघा बाबा एवढ्यासाठी माझं उत्तर आलंय 4/7 आलंय. आता अलीकडे काहीतरी राहिलंय बाबांनो. काय राहिले अलीकडे बघा 2, म्हणून 2 वजा 4/7 म्हणजे 7. 7 दोन्ही 14, 14 मधून 4 गेले, याचं उत्तर 10/7 आलत. बघा किती जणांचं आलंय 10/7. पहिलं उत्तर सांगतोय बरं. पहिलं उत्तर आलेलं होतं आदित्य, पुन्हा धुमाळ सरांचं आलेलं आहे, पुन्हा तृप्ती मॅडमचा आलेला आहे, त्याच्यानंतर बालासाहेब कराड सरांचा आलेला आहे, इंगळे सरांचा आलेला आहे, शेख सरांचा आलेला आहे, आदित्य सरांचा आलेला आहे. व्हेरी गुड. प्रवीण सरांचा आलेला आहे, खान सरांचा आलेला आहे, अंकिता मॅडमचं पण आलेलं आहे. व्हेरी गुड. आता पुढे पण आलेत, आता मी नाव वाचत नाही. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेतो. व्हेरी गुड. आणि बऱ्यापैकी सर्वांचं उत्तर आलेलं थोडक्यात. आता प्रवीण सरांनी सांगितलेलं आहे, मी समजून घेऊ शकतो. टाईप मध्ये तुमच्या काही शंका असतील तर मी समजून घेऊ शकतो. करेक्ट आहे, तुमचं सुद्धा करेक्ट आहे ते. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. हा प्रश्न आहे बघा. आता एक स्टेप बाय स्टेप पुढच्या टप्प्यात आहे, त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा पुढच्या टप्प्यात जाणार आहे. नेक्स्ट अवघड असतील पुन्हा. चला सोडवण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यांनी व्यवस्थित नोट्स तयार करून ठेवा. हे अजिबात तुमच्या जरी मी 3-4 हजार प्रश्न तुम्हाला तुमच्या वर्कशीटच्या द्वारे मी सोडून घेणार असलं तरी तुम्हाला हे प्रश्न नाहीत त्या वर्कशीट मध्ये. त्याच्यामुळे हे प्रत्येक प्रकरणात इथून पुढे येणार आहेत. सेपरेट एक रजिस्टर तयार करायचं, ते प्लस ते. याच्यानंतर कुठल्याही परीक्षा द्या, तुमचा काहीच प्रश्न नसेल. चला सांगू लागलेत बरेच जण. बघा आता मी हळूहळू समजावून सांगतो आणि नंतर सांगतो कुणाचं करेक्ट आहे ते. बघा आता मला सोडवायचे फक्त एवढाच घटक. नीट बघा, लक्ष द्या रे. फक्त एवढं बघायचं, आगाव बघायचंच नाही काय. मग काय होणार आहे सांगा बरं. 9 ला 9, 9 1 9 ने किती झाले तर 10. आता जेवढं गोल केलं एवढ्यासाठी 10/9 आहेत. आता अंशात काय आहेत रे बघा बरं. अंशात बघून घ्या, हे 1 दिलेलं आहे. अंशात 1 आणि लक्षात ठेवा मित्रांनो, अंशात 1 जर म्हणलं किंवा 1/, असं जर म्हणलं किंवा अंशात 1 असं जर म्हणलेलं असेल, त्यावेळेस लक्षात ठेवायचं डायरेक्ट ह्याचा व्यस्त करायचं म्हणजे 9/10 येतंय. हे बी असेल तर ह्याचा डायरेक्ट व्यस्त करायचं म्हणजे 9/10 येतंय. कारण ह्याचा नियम कसा असतो, का पहिला जशास तसा, छेद काही नाही म्हणजे 1, दुसऱ्याचा व्यस्त का आहे. हे असलं लिहितच बसायचं नाही, इथून पुढे भरपूर वेळेस येणार आहेत. आणि हे जर असं येत असतील तर एक लक्षात ठेवायचं, आपल्याला असं नाही जायचंय, आपल्याला डायरेक्ट व्यस्त केलं की उत्तरापर्यंत जाता येते. म्हणून 1 असेल तर डायरेक्ट व्यस्त करा, 2-3 असेल तर गुणल्यानंतर वेगळे संख्या येतील. परंतु 1/, म्हणलं किंवा अंशात 1 असं जर दिलं तर डायरेक्ट आपण व्यस्त करायचं. आता मी हे इथं सांगितलेलं आहे, पुढच्या वेळेस मी हे काही सांगणार नाही, डायरेक्ट व्यस्त करणार आहे. थोडस समजून घेत चला.
हे का हे आता अंशात 1 आलं तर डायरेक्ट ह्याचा व्यस्त हे का 9/10 आलं हे. आता अलीकडं काय आहे हे का इकडे बघा आता 1 अधिक आहे 1 अधिक हे का 9/10 आहेत. मग हे 10 ला 10 आहेत 10 1 10 आणि 9 किती आहेत 19 आहेत. म्हणजे थोडक्यात काय झालं मित्रांनो बघा एवढ्या गोल साठी माझं जे उत्तर येऊ लागले ते म्हणजे 19/10 आहेत. परत अंशामध्ये सांगा काय आले 1 आलंय. मग अंशामध्ये लिहितो पुन्हा नंतर डायरेक्ट व्यस्त करणार आहे हे का 19/10 आले तर मग एक असं दिलं की आपण व्यस्त करा म्हणलं होतं म्हणजे 10/19 आलंय. आता परत हे का अलीकडे राहिले हे का हे राहिलेलं आहे म्हणून 1 अधिक 10 किती आहेत 19 आहेत. म्हणून याचं उत्तर 19 1 19 अधिक 10 किती आलेत 29. किती जणांचं उत्तर 29 आलंय. मी नाव पहिले 5-7 विद्यार्थ्यांची नावं वाचतो बघा. पहिलं सर्वात प्रथम उत्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तृप्ती मॅडमनी, पुन्हा आदित्य सरांनी, पुन्हा खान सरांनी, पुन्हा इंगळे सरांनी, कराड सरांनी, आदित्य सरांनी. व्हेरी गुड. 2 आदित्य सर आहेत. अंकिता मॅडमनी पण सांगितलंय. हा राजाभाऊ जोगदंड का बरं कुठलं काय कन्फ्युजन आहे का कमेंट करून काही तर डिस्टर्ब करू लागला सगळ्यांना. हा पठाण सरांनी पण सांगितण्याचा प्रयत्न केलाय. अस्मिता मॅडमनी पण सांगण्याचा. ठीक आहे भरपूर जणांचे उत्तर आले. इनकरेक्ट मेथड. बर बर कोण आहे रे बाबा हा राजाभाऊ जोगदंड. बर आणखीन काय प्रॉब्लेम आहे तुझा रे बाबा. नवीन आहे बर ठीक आहे. त्याला बघ रे जरा त्याला त्याला बघ ते काय त्याचा हिस्ट्री काढते. ठीक आहे चला चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा बघा या ठिकाणचा प्रश्न इथं त्या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो ते. आता मला ह्याला समजून सांगायचंय बघा नेमकं प्रश्नाला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सोडवायचंय ते. काय करायचंय बघा आता मला याला सोडवत असताना अगोदर फक्त या ठिकाणचा एवढाच अर्थ लक्षात ठेवायचा. छेदाकडून अंशाकडे याला सोडवत जायचं. छेदाकडून अंशाकडे म्हणजे कसं आहे हे 3 आहे 3 1 3 आणि किती आहेत 4 आहेत. आता अंशात 1 आहे त्याला डायरेक्ट व्यस्त घ्या. आता त्याला डायरेक्ट व्यस्त म्हणजे 3 किती 4. आता अलीकडे किती आहेत रे बाबांनो 2. हे का हे 2 आहेत. हे 4 ला 4 आहेत 4 दोन्ही 8 8 अधिक 3 किती 11. जेवढं गोल केले तेवढ्यासाठी माझं उत्तर हे का हे आलेलं आहे. परत आता अंशात 1 आहे त्याला डायरेक्ट व्यस्त करायचं म्हणजे 4 किती आहेत 11. त्याच्या अलीकडे किती आहेत 3 अधिक. हे का हे 3 अधिक आहेत. आता याला सोडवत असताना 11 11 त्रिक 33 33 अधिक 4 किती होते 37 आहेत. परत अंशामध्ये किती आहेत 2 आहेत. मग आता याला सोडवत असताना 2 आहे 2/1 म्हणतो. छेदामध्ये हे का 37/11 म्हणतो. कारण का याला सोडवत असताना 1 असेल तर व्यस्त करा बरं 2 असेल तर सोडवावं लागेल म्हणून 2/1 व्यस्त 11/37 उत्तर 22 किती आले तर 37 आहे. चला म्हणून उत्तर तुमचं 22/37 हे त्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. चला पहिलं सर्वात प्रथम कुणाचं आलेलं आहे कराड सरांचं आलेलं आहे. आदित्य भोसले सरांचं, तृप्ती मॅडमचं आलेलं आहे, योगेश सरांचं आलेलं आहे, अंकिता मॅडमचं आलेलं आहे, धुमाळ सरांचं आलेलं आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. पठाण सरांचं आहे. 2 आदित्य सर आहेत बरं. हा वैभव सरांचं आलेलं आहे. समजून घेऊ शकतो जर टायपिंग मध्ये मिस्टेक असेल तर. शेख सरांचं आलेलं आहे, शिंदे सरांचं आलेलं आहे, प्रवीण सरांचं आलेलं आहे, पवार सरांचं आलेलं आहे. व्हेरी गुड. चला नेक्स्ट.
चला पुढचा प्रश्न बघा आता. नेक्स्ट, आणि हे ना कसं आहे, एकदम सोपं जाते. उगं विनाकारण स्टेप बाय स्टेप सोडू नका, डायरेक्ट याला व्यस्त करायचं. एक एक दिलं की सोपं वाटतं आणि सोप्या पद्धतीनं जाता येत. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता. हा सोडवा आता. हा प्रश्न प्रत्येकाने सोडून घ्या. हा विनोद सर समजून घेऊ शकतो. 22/37 आलेला आहे तुमचं. 22/37 झालेला आहे, मी समजून घेऊ शकतो, लक्षात आलेला आहे. डबल डबल टाईप करू नका. नेक्स्ट पुढचं सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न दिलेला आहे, तो प्रश्न बघा. फक्त एकदाच फक्त टाईप करा. एकदाच टाईप करा, 4-4 वेळेस टाईप करू नका. समजून घेऊ शकतो मी. 10 आलं. 90/10 10. बरं ठीक आहे. हा बघा बघा समजून सांगतोय, लक्ष द्या सर्वांनी. अगोदर सर्वात प्रथम एवढंच बघा आता. हे काय झालंय, 1/10 झालं. 9 + 1 10 होतंय. आता अलीकडं काय बघा बरं आता, 0.9 अधिक दिलेला आहे. बघा ह्याला सोडवा. 10 ला 10 आहे. 10चा आणि 0.9चा गुणाकार 9. 9 + 1 10 म्हणजे 10/10. उत्तर किती आलंय, 1 आलेला आहे. म्हणजेच थोडक्यात मला काय सांगायचंय, हे का हे जे आहे ते म्हणजे 1 आलं एवढ्यासाठी. मग आता अंशामध्ये 1 आहे, मग 1/1 म्हणजे काय असते रे बाबा, एकच. 1/1 हे का हे 1/1 आलेला आहे. म्हणताला आणखी कळलं काय झालं, 1/1 म्हणजे 1 असतं. 9 + 1 म्हणजे 10. हे कुठंतरी कंबाईन मध्येच टाकलेला प्रश्न आहे बघा. 10 उत्तर. शाब्दिक उदाहरण निखिल कांबळे सर. हो सर घेणार आहे. ह्याच्यातले काही असे प्रश्न राहिले होते जे की मी तुमच्या वर्कशीट मध्ये देऊ शकलो नाही. लय झाला. आज जर हे बऱ्यापैकी झालेले असतील तर उद्यापासून एक 10-15 मिनिटांमध्ये हे संपून उद्याच्या तासापासून मी शाब्दिक उदाहरणं घेणार आहे, जे तुमचे आतापर्यंत मी वर्कशीट मध्ये घेऊ शकलो नाही, वर्गात घेऊ शकलो नाहीत. अशा पद्धतीनं मी तिथं घेण्याचा प्रयत्न करतो. कोण जोगदंड सर, सॉरी सर माय मिस्टेक. ओके समजून घेतो मित्रा, चला काय हरकत नाही. चला पुढे घ्या. उद्यापासून मी त्या ठिकाणी मी घेण्याचा प्रयत्न करतो शाब्दिक उदाहरणं. फक्त याच्यातले हे सगळे तुम्हाला नवीन आहेत, तुम्ही पाहू शकता वर्कशीट मध्ये नाहीत. हे मी जे 3-4 हजार उदाहरणं घेणार आहे ना, त्याच्यामध्ये नाहीत हे, म्हणून मी देतोय. उद्यापासून आपण काय करू, शाब्दिक उदाहरणं सुरू करायची. पहिले का 5-10 मिनिट होतील, कारण आज 65 आहेत, काहीतरी 75 काहीतरी आहे, 5-7 उदाहरणं राहिलेले आहेत. उद्यापासून शाब्दिक उदाहरणं ह्याच्यातले मी घेण्याचा प्रयत्न करतो. हा चला नेक्स्ट पुढचा. हे आलं का 10 बघा, बरेच जणांचा आलेला आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. ओके थांबायचंय का? थांबायचं का? कंटाळा आला असेल तर कमेंट मध्ये सांगा. समजणं महत्वाचं आहे, वडण्यामध्ये काय अर्थ नाही. 1 तास झालेला आहे. हा चला ह्याला सोडवण्याचा प्रयत्न करा. चला समोर प्रश्न आहेत. (5/4) अधिक 16/3 वजा 1/1 म्हणतो. म्हणजे एकदम तुम्हाला हे सोडवायला परफेक्ट होऊन जाईल. आता याला 12 मध्ये छेद समान, याला गुणिले 12, याला गुणिले 12, याला गुणिले 4, याला गुणिले 4, याला गुणिले 3, याला गुणिले 3. हो का 12 ला 12, 3 × 5 = 15 आणि हे 16 × 4 = 64 आलं. आणि मायनस आहेत आता पुढे, एवढं सोडून घ्या. आणि आता हे प्लस आहेत, मायनस या ठिकाणी 12 आहेत. हे उत्तर आलं 7 आणि हे जे आले ते म्हणजे 6, म्हणजे 67 या ठिकाणचं 12 आलेलं आहे. एवढ्यासाठी 67/12 आलेला आहे. आता छेदामध्ये बघा 3 आणि 1 4, 4/4
म्हणजेच उत्तर हे कटलंय. 1/1 म्हणजे काहीच नाही, 67/12, कारण व्यस्त बी केलं तर तेच येत आहे. व्हेरी गुड. किती जणांचा आलेला आहे? पहिले फक्त नाव घेतोय, पहिले तेवढे नाव घेतो मी. बघा, ओके, कंटिन्यू घेतोय. चला चला, 67/12 हे पहिलं उत्तर आलं आहे, कराड सरांचं आलेलं आहे. शेख सर 320/4 नाही उत्तर. पुन्हा नंतर प्रवीण सरांचं पण आलेलं आहे, अंकिता मॅडमचं पण आलेलं आहे, तृप्ती मॅडमचं आलेलं आहे, आदित्य सरांचं आलेलं आहे, धुमाळ सरांचं आलेलं आहे, आदित्य भोसले सरांचं, 2 आदित्य सर आहेत. ठीक आहे, आले, सर्वांचं आलेलं आहे. ठीक आहे. आणि वर कमेंट मध्ये कोणतं सांगितलंय? दीपक सर, हा, दररोज लेक्चर आहे का? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार दररोज लेक्चर आहे माझं. ओके, शुक्रवार शनिवार नाही. त्याचं कारण मी सांगितलंय, कारण शुक्रवार शनिवार माझं परत 7 ते 10 2-3 तास लेक्चर असतंय संध्याकाळच्या वेळेमध्ये, शुक्रवार शनिवार रविवार. त्याच्यामुळे त्या वेळेत फक्त नाही. 4 दिवस आहे, दर आठवड्यामध्ये 4 दिवस आहे. बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर हे आलेलं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा बरं. हा प्रश्न आहे बघा, दररोज क्लास सुरू आहे. क्लास दररोज आहेत. तुम्ही सर नवीन आहेत काही की बहुतेक. भरपूर बॅचेस आहेत आमच्या इकडं. फाउंडेशन आहे, राज्यसेवा आहे, पोलीस भरती आहे, सगळ्या बॅचेस आहेत. सेपरेट बॅचेस शिकवल्या जातात. दररोज क्लास सुरू आहेत. आत्ताच एक नवीन पोलीस भरती उद्यापासून सुरुवात होणार आहे. फाउंडेशन बॅच पण सकाळच्या टायमामध्ये सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क, उद्या सोडून घेऊन या बराचसा वेळ, आणि हे उद्या मला आलेल्या कमेंट मध्ये सांगा. मी हा प्रश्न कंटिन्यू करतो. थांबव. गुड नाईट सर्वांना, गुड नाईट. थांबू आपण बेटा, उद्या घेऊ, कारण दिवसभर आमचे 6-7 लेक्चर झालेले असतात. उद्या सकाळी परत आणखीन सकाळी 8 वाजल्यापासून आम्हाला यावं लागतं. यस, ठीक आहे. बघू कमेंट मध्ये एक उत्तर येऊ लागलेत, कदाचित एक उत्तर असेल, अपेक्षित आहे. बरेच जणांचं एक उत्तर आलेलं आहे. छान, व्हेरी गुड. ओके, गुड नाईट सर्वांना. थांबतोय मी. चल बेटा.